महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रामू नावाचा एक साधा माणूस राहत होता। तो खूप गरीब होता, पण त्याची स्वामी समर्थांवर अटूट श्रद्धा होती। दररोज सकाळी उठल्यावर तो एकच नाव घ्यायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। एक दिवस रामू शेतातून घरी परतत होता। रात्र झाली होती, आजूबाजूला पूर्ण अंधार होता, रस्त्यावर कोणीही नव्हते। तो शांतपणे चालत असताना अचानक त्याला फुटकाराचा आवाज ऐकू आला। त्याने खाली पाहिले आणि त्याच्या अंगावर काटा आला। त्याच्या समोर एक मोठा विषारी नाग फणा काढून उभा होता। रामू इतका घाबरला की त्याचे पाय थरथर कापू लागले। नाग हळूहळू त्याच्याकडे सरकत होता। त्या क्षणी रामूच्या मनात एकच विचार आला, आता माझा जीव वाचणार नाही। त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो मनातून हाक मारू लागला, स्वामी समर्थ, मला वाचवा। तो डोळे मिटून स्वामींचे नाव जपू लागला। अचानक काही क्षणातच एक अद्भुत घटना घडली। नाग जो त्याच्याकडे येत होता, तो अचानक थांबला। जणू कुणीतरी अदृश्य शक्ती त्याला रोखून धरत होती। काही क्षणांनी नाग शांत झाला आणि हळूहळू वळून जंगलात निघून गेला। रामूला काहीच समजत नव्हते, पण त्याला एक गोष्ट नक्की कळली, स्वामी समर्थांनी त्याचा जीव वाचवला होता। रामू लगेच जमिनीवर बसला आणि हात जोडून म्हणाला, स्वामी, तुमची कृपा नसती तर आज मी जिवंत नसतो। त्या दिवसापासून रामूची श्रद्धा आणखी वाढली। तो सगळ्यांना सांगू लागला, मनापासून स्वामींचे नाव घ्या, संकट कितीही मोठे असले तरी स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत। म्हणूनच म्हणतात, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे स्वामी समर्थांची कृपा नक्की असते। श्री स्वामी समर्थ।